मस्त भन्नाट चवीचा कोळंबीचा रस्सा खाल्ल्यानंतर देखील तुमच्या जिभेवरची चव आहे ना लवकर जाणार नाही. इतका हा रस्सा खायला खूप भारी लागतो. सर्वात आधी इथं कोळंबीला स्वच्छ धुवायचं, तिचं टरकडं तसंच ठेवायचं आणि आतला जी घाण असते ना म्हणजे तो धागा तो काढून घ्यायचा. कोळंबी स्वच्छ झाली, वाटण तयार करूया. तर वाटणासाठी मी ओलं खोबरं तसंच कांदा, टोमॅटो आणि लाल मिरची घेतली. मस्त थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करून घेतले. फोडणीसाठी पातेल्यात तेल घातलं. तेल गरम झालं की आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतलेलं वाटण टाकलं. तसंच घरचा मसाला, हळद, मटण मसाला घातला 1 टेबलस्पून याच्यामध्ये आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतले. या मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे. मसाला फ्राय झाल्याच्या नंतर स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी याच्यामध्ये ॲड करायची आणि पुन्हा एकदा कोळंबी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची, जेणेकरून सगळ्या कोळंबीला व्यवस्थित असा मसाला लागला जाईल. गरजेनुसार याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे, मीठ टाकायचे आणि 5 ते 6 मिनटं मस्त या रश्श्याला उकळी काढून घ्यायची, म्हणजे कोळंबी शिजेपर्यंत. तर इथं छान अशी कोळंबी शिजली आणि मस्त रस्सा झालेला आहे. तर मग एवढा जबरदस्त कोळंबीचा रस्सा खायचा असेल ना तुम्हाला, तर कोळंबीचे जे टर्कल आहेत ना ते काढायचे नाहीत अजिबात. तसाच रस्सा बनवायचा आणि कोळंबी खायची. काय भारी लागतोय! एकदा तरी नक्की ट्राय करून बघायला पाहिजे तुम्ही.